नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची कृपा होण्याआधी आपल्या जीवनामध्ये काय काय बदल होतात किंवा जीवनामध्ये किती गोंधळ निर्माण होतो, संभ्रम निर्माण होतो याबद्दलचीच आजची माहिती असणार आहे. जेव्हाही जीवनामध्ये काहीतरी बदल व्हायला सुरुवात होते, महाराजांची कृपा व्हायला सुरुवात होते, त्यावेळी आपल्या जीवनामध्ये खूप गडबड झालेली असते किंवा खूप गोंधळ उडालेला असतो. समोर आपल्याला सगळा काही अंधार दिसत असतो, परंतु हा जो अंधार असतो त्यामध्ये एक प्रकाशाची किरण असते आणि ती प्रकाशाची जी किरण आहे ती श्री गजानन महाराज आपल्या आयुष्यामध्ये आणतात. त्यामुळेच आपल्या जीवनामध्ये असंख्य प्रमाणामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणजे आपण असं म्हणतो की चारी दिशांनी संकट उभं आहे. अशा परिस्थितीमध्ये कधी कधी व्यक्ती जातो आणि हताश होतो, निराश होतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल होत असतात. जेव्हाही आपण अशा परिस्थितीला सामोरे जातो आणि त्यानंतर जेव्हा आयुष्य बदलते तेव्हा खरंच असं वाटतं की महाराजांची खूप कृपा माझ्यावरती झालेली आहे, कारण की आज मी जिथं आहे तिथे मी नसतो. जेव्हाही आपण आयुष्यामध्ये मागे वळून बघतो त्यावेळी आपल्याला जाणवते की महाराजांची कृपा किती आपल्यावरती झालेली आहे आणि आपण आयुष्यामध्ये जिथे आहोत तिथे आज आपण नसतो. आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम निर्माण होतात, त्यावेळी आपल्याला असं वाटते की महाराजांचं माझ्याकडे लक्ष नाही, महाराज माझ्या जी भक्ती आहे ती कबूल करत नाही. परंतु महाराजांचं नियोजन काहीतरी वेगळंच असते. आपण आयुष्यामध्ये जेव्हा कधी पुढे जातो त्यावेळी आपण जेव्हा मागे वळून बघतो त्यावेळी आपल्याला कळते की खरंच महाराजांनी माझ्या लायकीपेक्षाही मला दिलेलं आहे. मी महाराजांकडे एवढंच मागितलं होतं आणि महाराजांनी खूप मला दिलेलं आहे. महाराज हे भक्तांना खूप काही देतात, परंतु आपल्याला कधी कधी असं होते की त्या गोष्टीची जाणीव राहत नाही किंवा ती गोष्ट आपल्याला समजत नाही की महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे. आपले जे प्रारब्ध असतात, आपले जे कर्म असतात ते सगळे काही दूर करून महाराजांनी खूप सुंदर छान आयुष्य आपल्याला दिलेलं असते. आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रॉब्लेम चालू होतात, म्हणजे प्रॉब्लेम कुणाच्या आयुष्यामध्ये नाही असं नाही, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. प्रत्येकजण प्रत्येक वेगळ्या प्रॉब्लेम टॅकल करत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, त्याला तो सामोरे जात आहे. परंतु जेव्हा महाराजांची कृपा व्हायची असते त्यावेळी आयुष्यामध्ये प्रॉब्लेम काही वेगळेच असतात. म्हणजे आपण त्या गोष्टीमध्ये हतबल होतो, निराश होतो आणि आपल्याला कळत नाही, सुचत नाही, मनामध्ये सगळं संपूर्ण गोंधळ निर्माण होतो. परंतु इथूनच बदलाची सुरुवात होते. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा गोंधळ निर्माण होतो, आपण हताश होतो, आपल्याला सुचत नाही, त्यावेळीच खरं तर बदलाची सुरुवात होते, क्रांतीची सुरुवात होते. आणि महाराज आपल्या जीवनामध्ये असा बदल घडवतात, अशी क्रांती घडवतात की आपण कधी त्याचा विचार देखील केला नव्हता. त्यामुळे आपण जेव्हा कुठल्या संकटामध्ये सापडतो, आपल्यासमोर असंख्य प्रॉब्लेम निर्माण होतात, त्यावेळी महाराजांवरची श्रद्धा कधीही ढळू देऊ नका. महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवा. महाराजांचा नामजप करा. मन अस्थिर आपले यासाठीच होते की आपला विश्वास महाराजांवरती नसतो की महाराज माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल घडवतील किंवा खूप चांगलं काही करतील. या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवत नाही. परंतु जीवनामध्ये प्रॉब्लेम यासाठीच येतात की आयुष्यामध्ये खूप काहीतरी चांगलं होणार असते, आयुष्यामध्ये पुढं खूप चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडणार असतात, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येतात. म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य असंच असते की 10-10 वर्षामध्ये प्रत्येकाचं आयुष्य डिवाईड झालेलं असते. म्हणजे आपण असे म्हणू शकतो की अप्स आणि डाऊनमध्ये आयुष्य डिवाईड झालेलं असते. म्हणजे तुम्ही असो का मी असो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अप डाऊन्स येतात. प्रत्येकाचं आयुष्य हे 10-10 वर्षामध्ये डिवाईड झालेलं असते की 10 वर्ष आपला काळ खूप चांगला चालू असतो आणि 10 वर्ष स्ट्रगल हा असतोच. त्यामुळे महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून महाराजांची भक्ती, सेवा, उपासना करणे गरजेचं आहे. महाराजांना कधीही तुम्ही असं म्हणू नका की महाराज माझ्या आयुष्यामध्येच असं का. आपण असं विचारतो महाराजांना, आपण जेव्हा खूप आपली उमेद हारतो, जेव्हा आपण थकून गेलो असतो, आपण हताश झालो असतो, निराश झालो असतो, त्यावेळी आपण अर्थात मनुष्य आहोत तर आपण महाराजांकडे असा प्रश्न विचारतो की महाराज माझंच आयुष्यामध्ये असं का. परंतु आपल्यापेक्षाही जे खालचे लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये आपल्यापेक्षाही खूप प्रॉब्लेम आहेत, त्यांच्याकडे बघा. जेव्हा तुम्ही त्या लोकांकडे बघाल तेव्हा तुम्ही खूप कृतज्ञता व्यक्त कराल महाराजांबद्दल की महाराज तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये जे दिलेलं आहे ते खरंच खूप सुंदर छान दिलेलं आहे, मला अजून काही नको. हे जे काही प्रॉब्लेम आहेत, भौतिक प्रॉब्लेम आहेत, हे महाराजांसाठी काहीच नाही. महाराजांना काही प्रश्न विचारल्यापेक्षा प्रॉब्लेमला सांगा की महाराज माझ्यासोबत आहेत. प्रॉब्लेमला सांगा की माझे महाराज समर्थ आहेत, सगळं काही ते सांभाळून घेतील. आणि महाराजांवरचा हा जो विश्वास आहे, हा जो आपला महाराजांवरची जी एकनिष्ठ भक्ती आहे, यामुळेच आपला आत्मविश्वास निर्माण होतो. आणि मनामध्ये एकदा आत्मविश्वास आला की आयुष्यामध्ये कठीण असं काहीच नाही. आयुष्य खरंच खूप सुंदर छान आहे, ते महाराजांनी आपल्याला दिलं आहे. आणि आपलं आयुष्य आपण असंच गमवायला नको. आपल्या आयुष्यामध्ये आपण जास्तीत जास्त भक्ती करून आपल्या जीवनाचा आपण उद्धार करायला हवा. आपण भौतिक प्रॉब्लेम बघतो, कधीही आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा
प्रॉब्लेम क्रिएट होतात तेव्हा आपण त्या भौतिक प्रॉब्लेमच बघत असतो की हे प्रॉब्लेम किती मोठे आहेत. परंतु या भौतिक प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त देखील असंख्य गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला अचीव करायच्या आहेत आपल्या जीवनामध्ये. आपल्याला मनुष्याचा देह मिळाला आहे, जीवन मिळालं आहे, तर आपण याचा उद्धार करायला हवा. त्यामुळे महाराजांकडे शंका कुशंका व्यक्त करू नका, महाराजांना प्रश्न विचारू नका, जे आहे ते आनंदाने स्वीकार करा. एक्सेप्टन्स महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण गोष्टी एक्सेप्ट करायला सुरुवात करतो तेव्हा खरंच आयुष्य हे खूप सुंदर छान सोपं व्हायला लागते. आणि आपण जेव्हा प्रॉब्लेममध्ये असतो किंवा आपण छानही आयुष्य जगत असू त्यावेळी महाराजांची भक्ती एकही दिवस आपल्याकडून सुटणार नाही, महाराजांची नित्यसेवा आपल्याकडून सुटणार नाही, याची आपण काळजी घ्यावी. आपण जेव्हा दुःखामध्ये असतो तेव्हाच आपल्याला महाराजांचे पाय आठवतात, तेव्हाच आपल्याला महाराज आठवतात. परंतु सुखासुखी देखील आपण जर का महाराजांची भक्ती केली तर येणारे जे पुढचे प्रारब्ध आहेत, येणाऱ्या ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या टळतात आणि या गोष्टीवरती कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु श्री गजानन महाराजांनी असंख्य भक्तांना तसे अनुभव दिले आहेत. महाराज बघत नाहीत की भक्त किती अधिकारी आहे, परंतु आपण जेव्हा महाराजांची भक्ती करतो त्यावेळी आपण महाराजांची निस्वार्थपणे भक्ती करायला हवी. प्रॉब्लेम आले म्हणून तेव्हा महाराजांची भक्ती करायला नको की प्रॉब्लेमपुरतेच महाराजांची भक्ती करायची आणि नंतर महाराजांना विसरून जायचं. आपण सदा सर्व काळ महाराजांचं नामस्मरण करायला हवं. सदा सर्व काळ आपण गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला हवं. आपल्याला ग्रंथाचा आधार घ्यावाच लागणार आहे, आपल्याला ग्रंथ हे श्रवण करावेच लागणार आहेत, वाचावेच लागणार आहेत. ते यासाठी की मनुष्य जीवनामध्ये आपण कसं जगायचं आहे, आपण आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला ग्रंथाचा आधार घ्यावा लागणार आहे. ग्रंथ आपल्याला वाचावेच लागणार आहे. आणि श्री गजानन महाराज जर का साक्षात कुठे असेल तर श्री गजानन विजय ग्रंथ हा श्री गजानन महाराजांचा आत्मा आहे. श्री गजानन महाराज त्याच्यामध्येच वसलेले आहेत. त्यामुळे आपण नित्य नियमाने श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला हवं. आता कुणाला वेळ मिळत नाही तर तुम्ही ऑकेजनली काही तिथी येतात त्या तिथींवरती तरी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. प्रगट दिन आहे, परत आता गुढीपाडवा येणार आहे, आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता. किंवा दशमी एकादशी द्वादशी येते, नाही समजा तुम्हाला महिन्यातल्या 2 एकादशीला जमलं तर एका एकादशीला तरी तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आपण जास्तीत जास्त जेव्हा पारायणामध्ये मग्न असतो, जास्तीत जास्त आपण भगवंत सेवा करत असतो त्यावेळी त्या गोष्टी आपल्या मनावरती बिंबवल्या जातात. आणि तुम्ही एक गोष्ट म्हणजे असं विचार करा की जेव्हाही आपण श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो त्यानंतर त्यातल्या ज्या महाराजांच्या लीला आहेत किंवा ते जे शब्द आहेत ते आपल्या मनाभोवती फिरत राहतात. म्हणजे आपण आज एक अध्याय वाचला, कुठलाही समजा एक अध्याय वाचला, त्यामध्ये महाराजांनी कशा लीला केलेल्या आहेत, मंकटलालाला महाराजांनी कसं दर्शन दिलेलं आहे, किंवा महाराजांनी गोसाव्याचा रोग कसा दूर केला आहे, गंगा भारती गोसावीचा रोग कसा दूर केलेला आहे, किंवा महाराजांनी भास्कर पाटलांना कसं तारलं आहे, महाराजांनी बाळा भाऊला कसं तारलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये फिरत राहतात. आणि ह्या म्हणजे गजानन विजय ग्रंथाचा मग कुठलाही अध्याय वाचा, त्यातल्या जर का समजा ज्या महाराजांच्या लीला आहेत त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मनाभोवती फिरत राहिल्या की ते एक प्रकारचं नामस्मरणच घडते. म्हणजे तुम्हाला म्हणजे हे असा विश्वास बसणार नाही या गोष्टीवरती, परंतु ते एक प्रकारचं महाराजांचं नामस्मरणच होते. कारण सतत आपण महाराजांना आठवत राहतो, महाराजांचाच विचार आपल्या मनामध्ये येत राहतो. आणि ज्यावेळी आपण सर्व काळ महाराजांचा विचार करतो तर महाराजांचंच नामस्मरण आपलं घडत असते. त्यामुळे आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं नित्य नियमाने वाचन देखील करायला हवं, त्यातल्या महाराजांच्या लीला देखील समजून घ्यायला हव्यात, महाराज कसे आहेत हे देखील आपण समजून घ्यायला हवं. गजानन विजय ग्रंथ असा आहे की तो आपल्या जीवनाचा उद्धार करणारा ग्रंथ आहे. आपण जेव्हाही श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो त्यावेळी आपल्याला महाराज नव्याने कळतात. म्हणजे जेवढ्या वेळेस तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ वाचत जाल तेवढ्या वेळेस महाराज तुम्हाला नव्याने कळत जातील की महाराज नेमके काय आहेत, महाराजांच्या लीला काय आहेत, महाराजांची शिकवण काय आहे, आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण श्री गजानन विजय ग्रंथ पुन्हा वाचतो, त्याचे आपले असंख्य पारायण होतात, त्यावेळी आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथ समजत जातो, महाराज काय आहेत ते उमजत जाते. म्हणजे एक वेळ फक्त श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ समजला किंवा महाराज काय आहेत हे समजलं असं नाही. की कुणाकुणाचं असं असते की मी तर पारायण करते मग महाराजांची कृपा आपल्यावरती का होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथ वाचल्याच्या नंतर कळतो की काही जणांना खूप महाराजांची भक्ती करतात परंतु अनुभव येत नाही किंवा महाराज काही कृपा करत नाही. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये दिलेलं आहे की 3 प्रकारचे प्रारब्ध असतात आणि ते प्रारब्ध आपल्याला भोगल्याच्या नंतरच आपल्यावरती भगवंताची कृपा होते किंवा ती भोगल्याच्या नंतरच आपल्यावरती महाराजांची कृपा होते. म्हणजे मग महाराजांवरती आपण सतत संशय घेत नाही, महाराजांना सतत प्रश्न विचारत नाही, कारण की आपण ग्रंथ वाचलेला आहे, आपल्याला ग्रंथातून ते मार्गदर्शन मिळाले आहे. आणि श्री गजानन विजय ग्रंथ असाच आहे की श्री गजानन विजय ग्रंथ हा मानवी मनावरती इम्पॅक्ट टाकतो.
होतो. त्यामुळे सतत श्री गजानन विजय ग्रंथाचा नित्यनेमाने वाचन करावं, म्हणजे आपण महाराजांवरती प्रश्न चिन्ह उठवणार नाही किंवा महाराजांना आपण सतत प्रश्न विचारणार नाही की माझ्यासोबत असं का. जेव्हाही जीवनामध्ये गोंधळ निर्माण होतो, संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ वाचून बघा. तुमचे जे प्रश्न आहेत ते नक्कीच सुटतील आणि महाराजांची कृपा त्यानंतर तुमच्यावरती होईल. आणि त्यावेळी तुम्हाला कळेल की आता जो गोंधळ निर्माण झाला होता काही दिवसांपूर्वी किंवा काही काळापुरता, जो काही गोंधळ निर्माण झाला होता, जी काही संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली होती, तर महाराजांनी माझ्यासाठी खूप सुंदर छान काहीतरी नियोजन केलं होतं. महाराजांचं नियोजनच असं असते की ज्या भक्तांवरती महाराजांची कृपा होणार असते त्या भक्ताच्या जीवनामध्ये काहीतरी गोंधळ निर्माण होतो, संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते आणि तिथून पुढेच क्रांतीला सुरुवात होते. म्हणजेच काहीतरी सुंदर छान बदल महाराज आपल्या आयुष्यामध्ये करणार असतात. खूप सुंदर छान महाराजांची कृपा आपल्यावरती होणार असते आणि आपण त्या गोष्टीपासून अनभिज्ञ असतो, कारण की आपण साधे शूद्र मनुष्य आहोत. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी समजत नाहीत, आपल्याला ह्या गोष्टी उमजत नाही. त्यामुळे जेव्हाही कधी अशी संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल, गोंधळ निर्माण होईल, त्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की फक्त महाराजांच्या चरणाची भक्ती आपल्याला सोडायची नाही, महाराजांचं बोट आपल्याला सोडायचं नाही. महाराज आपला हात कधीही सोडणार नाही जेव्हा आपण महाराजांचं बोट सोडणार नाही. त्यामुळे महाराजांची चरणाची सेवा ही खूप सुंदर छान पद्धतीने करा, निस्वार्थपणे करा. महाराजांना संपूर्ण समर्पित होऊन महाराजांची सेवा करा. महाराजांची कृपा ही नक्कीच होणार आहे. तर आजच्या व्हिडिओ एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.